सो हॅलो फ्रेंड्स, आज पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन मी आली आहे तुमच्या समोर। आणि आजची रेसिपी आपली स्वीट डिश आहे। आता सध्या मार्केटमध्ये जिकडे तिकडे मँगो आलेले आहेत, त्यामुळे मँगोची तर रेसिपी तर बनायलाच हवी आहे। आजची रेसिपी तर एवढी छान आहे की सगळ्यांना आवडेल आणि एकदम सहज, सोपी आणि झटकन होणारी आहे। तर ही रेसिपी तुम्ही देखील करून बघा घरी आणि मला नक्की सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी। चला आता आपण बनवायला सुरुवात करूया। त्याच्या आधी फ्रेंड्स, माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। 2 मँगो घेतले स्वच्छ धुवून पुसून, त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर घेतली आहे, चिमूटभर मीठ आणि थोडंसं वेलची पावडर घेतली एकदम फ्लेवरसाठी। आता सगळ्यात पहिले आपल्याला मँगोला कापून घ्यायचं आहे। तर आपण ह्या मँगोला असं कापून घेऊया। मँगो कोणतेही तुम्ही घेतले तरी चालतील। आता ह्याला कापून आपल्याला याचा जो आतमधला जो पल्प आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। आता हा मँगो आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे, त्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं जे आहे ते काढून घेऊया पल्प। 1 बाय 1 सगळं व्यवस्थित कापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला। मी हाताने करते फ्रेंड्स, तुम्ही साईडला घेऊन करू शकता। आणि मँगो हा थोडासा गोड आंबट असतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही मँगोची टेस्ट करून कमी जास्त करू शकता। आता माझा मी जो मँगो घेतला तो फार गोड आहे, त्यामुळे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। जर कमी गोडीला असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवा। मँगो सगळा कापून झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये साखर टाकते। मँगो जास्ती गोड असल्यामुळे मी ब्राऊन शुगर टाकते, ती थोडी कमी असते गोडीला, पण तुम्ही व्हाईट शुगर याच्यामध्ये टाकू शकता। साखर सगळी टाकून झाल्यानंतर आपल्याला आपलं थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि वेलची पूड जी मी घेतलेली आहे फ्लेवरसाठी ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायची आहे। आणि मिक्सरला एकदम छान मस्त फाईन पेस्ट आपण करून घेऊया। एकदम छान मस्त फाईन पेस्ट झालेली आहे फ्रेंड्स। आणि आता आपण 1 ग्लास दूध घेतलेला आहे मी। दूध नॉर्मलच टेम्परेचरमध्ये घ्यायचं आहे, ते याच्यामध्ये 1 ग्लास मी मिक्स करून घेतले। आता पुन्हा एकदा मिक्सरला लावून हे दूध आणि मँगो सगळं एकत्र करून घेऊया। बघू शकता तुम्ही, आता याचा कलर चेंज झाला थोडासा दूध टाकल्यामुळे, पण मस्त सगळं मिक्स झालेलं आहे। आता हे सगळं आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचं आहे। आता हे मिक्सरमधलं संपूर्ण मिश्रण आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं। मी कढईमध्ये ट्रान्सफर करते। कधीही भांडं घेताना खोलगट भांडं घ्या, कारण की मग आपण जेव्हा ते तयार करतो तेव्हा ते उडायची शक्यता असते मँगोचं, त्यामुळे खोलगट भांडं असेल तर चांगली गोष्ट आहे। आता आपण गॅस चालू करूया आणि गॅसवर ही कढई आपण ठेवूया। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला इकडे तिकडे कुठे जायचं नाही आहे। हे पूर्ण तयार होईपर्यंत वारंवार आपल्याला सातत्याने याला हलवायचे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थिकनेससाठी तर 2 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, मोठे 2 टेबलस्पून। आणि रूम टेम्परेचरवर असलेलं दूध घ्यायचं आहे आपल्याला। ते दूध आपल्याला हळूहळू टाकून हे मिश्रण जास्ती म्हणजे घट्ट पण नाही आणि जास्ती पातळ पण नाही, नॉर्मल असं आपल्याला ह्याचा एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अजिबात लम्प्स पडले नाही पाहिजे, एकदम मस्त असं पेस्ट, फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। आता तुम्ही बघू शकता एकदम मस्त पेस्ट झाली आहे, अजिबात त्याच्यामध्ये लम्प्स वगैरे नाही आहे। आणि आता आपण आपलं जे मिश्रण आहे मँगोचं ते गॅसवर ठेवायचं आहे आणि सातत्याने याला मिक्स करायचं आहे। जोपर्यंत याच्यामध्ये बबल्स येत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे। आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, बबल्स आलेले आहेत आणि वरून त्याला फेसही आलेला आहे थोडासा पांढरा, म्हणजे दूध आणि मँगो एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, मला मोजून एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण जे बनवलेलं कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकायचं आणि हलवत राहायचं त्याला पुन्हा एकदा। आता गॅस बंद करून घेतला आहे मी आणि आता याच्यामध्ये हे आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण टाकायचं आहे। जर गॅस चालू असताना तुम्ही टाकलं तर मग लम्प्स किंवा अशा गुठिया पडण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस बंद करा आणि गरम गरम याच्यामध्ये तुम्ही टाकून हे सगळं तुम्हाला असं मिक्स करायचं आहे।
आणि सगळं व्यवस्थित मिक्स झालं, एकदम व्यवस्थित एकजीव सगळं झाल्यानंतर मग आपल्याला पुन्हा एकदा त्याला गॅसवर ठेवून थोडंसं गरम करून बंद करायचा नंतर गॅस. तुम्ही बघू शकता आणि किती घट्ट मस्त जेव्हा आपण हे टाकलं तेव्हा ते आपलं जे मिश्रण आहे ते असं घट्ट बनायला तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवरून ह्याला काढलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे एकदम. याला थोडंसं रूम टेम्परेचरवर थंड करायला ठेवायचं आहे. आता फ्लेवरसाठी मी 2 टेबलस्पून इतका लेमन ज्यूस याच्यामध्ये टाकला आहे आणि मिक्स करून घेते व्यवस्थित. मिश्रण आपलं थोडंसं कोमट थंड झालेलं आहे. आता आपण त्याला भांड्यांमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आता जी भांडी तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे ट्रान्सफर करू शकता. माझ्याकडे ही अशी भांडी होती. आता या भांड्यांना आतमधून आपल्याला तेल लावायचं आहे. तेल लावल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं रूम टेम्परेचरवरच परत ठेवायचं आहे त्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून घेऊया. भांड्यांना थोडंसं टॅप करून घेऊया आणि त्याच्यामधली एअर आहे ती काढायची आपल्याला. हवा सगळी त्याच्यातली निघून गेली पाहिजे म्हणून थोडंसं तुम्ही भांड्यांना प्रत्येक भांड्याला टॅप करून घ्या. आता आपण मँगोचं मिश्रण आपल्या या भांड्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरवर त्यांना थोडा वेळ ठेवल्यानंतर आपण त्यांना 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि 2 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं हे मँगो पुडिंग एकदम मस्त तयार आहे. आता मी याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून तुम्हाला दाखवते की ते किती छान झाले ते. हे बघा, कुठलंही जेलेटिन वगैरे न वापरता देखील एवढी सुंदर रेसिपी आपली झालेली आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आता आपण याला थोडंसं सजवूया. मी काजू आणि बदामने सजवते. तुम्ही घरी स्ट्रॉबेरीने किंवा चेरीने याने कशाने तुम्ही याला सजवून शकता. तर अशी ही आजची स्वीट डिश रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणे उद्या एक नवीन रेसिपी तर येईलच, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन बटनवर प्रेस करून ठेवा म्हणजे आलेली रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका. तो चला फ्रेंड्स, तोपर्यंत मी सगळ्यांना आता बाय बाय करते. उद्या पुन्हा भेटू. टेक केअर फ्रेंड्स. बाय बाय.